आता वेळ आली आहे पार्वतीने तिचा अवतार घ्यायची। स्वामी, मला वाटलं तुम्ही ध्यानस्थ असाल, तुमच्या साधनेत व्यत्यय येऊ नये हेच माझ्या मनात होते। पार्वती, मी साधनेतच होतो, परंतु अचानक मला एक गोष्ट जाणवली। ती कोणती स्वामी? पार्वती, तुला आठवतंय मागे एकदा श्री लक्ष्मी देवी लुप्त झाल्या होत्या। समुद्राच्या तळाशी जाऊन त्या स्थानापन्न झाल्या होत्या आणि त्यांना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी समुद्र मंथन झाले। होय, मला ते आठवते आहे स्वामी। त्यावेळी अनेक रत्न बाहेर निघाली होती। आणि पार्वती, त्या समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर आले ते असुरांनी पळवले होते। ते अमृत पुन्हा प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंनी सुंदर मोहक अशा स्त्रीचे रूप धारण केले होते। मोहिनी रूप, कोणीही ते रूप विसरणे शक्य नाही स्वामी। इतके अलौकिक आणि इतके सुंदर होते ते। आणि त्याच वेळी तू मला एक सांगितलं होतंस की कृतयुगात मी जेव्हा अवतार घेईन तेव्हा असेच रूप धारण करेन। आणि आता तो क्षण समीप आला आहे। कृतयुगात मार्तंड भैरवाचा मी अवतार धारण करेन आणि पार्वती, त्यावेळी तुझ्याशी माझा विवाह होईल। म्हणजे माझा अवतार घेण्याची वेळ आता आली आहे हेच सुचवायचे आहे ना तुम्हाला स्वामी? होय। पार्वती, काय झालं? तू कसला विचार करत आहेस? मात्र ह्या कृतयुगात आणखी काहीतरी घडणार आहे असे राहून राहून वाटते। ते काय हे सांगता येत नाही। मात्र तुला ते आठवतंय? नाही। तीत काजळाची फुल स्वामिनी तुझा असू दे हस्तक माथ्यावरी। कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपिका घ्या। साऱ्या जणी म्हणती, साऱ्या जणी म्हणती। बंधू लक्ष्मीदेवी, आपण तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्ही येणार आहात ते। मी तुम्हाला न सांगता आले म्हणून माझ्यावर रागवला आहात का? म्हाळसा, तुमच्यावर कोणी कधी कसं रागवू शकतं? तुमची खूप आठवण आली म्हणून तुम्हाला भेटायला आलो। आई, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? म्हाळसा, आता तुम्हाला भेटलो, आम्ही निघतो आता। नाही, ते शक्य नाही। परत जेजुरीला जायचं आहे। आता आग्रह करू नका। पुढच्या वेळी आलो की नक्की थांबू। आपण थांबला असतात तर आम्हाला आपली सेवा करता आली असती। नाही, तुम्हाला मी जाऊ देणार नाही। असं कसं जाल तुम्ही? माझे प्रिय बंधू आले आहेत, माझ्या प्रिय लक्ष्मीदेवी आल्या आहेत। मी तुमच्यासाठी कक्ष लावून येते।
आता आपल्याला थांबावेच लागेल. आता थांबूया, परंतु प्रातःकाळी निघूया. आणि तुम्ही स्वतःला सावरा आता. काही चुकलं असेल तर क्षमा करा. क्षमा कसली? चिंता नसावी, ही तर शिवलीला आहे. मायानंदा, आपल्यावर खूप मोठे दायित्व आहे. म्हाळसाला जेजुरीला जाण्यासाठी तयार करायचे आहे. आपल्याला जे सत्य कळले आहे ते आपल्याला इतरांना सांगण्याचा मोह होईल, परंतु ते कुणालाही सांगायचे नाही, अगदी म्हाळसाला देखील नाही. तुम्हाला इतके दिवस ठाऊक होते, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? मी सांगितले ना आपल्याला, हे खूप मोठे कार्य आहे. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की माझ्या पोटी प्रत्यक्ष पार्वती देवींनी जन्म घेतला आहे. म्हणजे माझी म्हाळसा ही प्रत्यक्ष पार्वती. किती भाग्यवान आहे मी. अहो, आपण जे पुण्य कर्म केले त्याचेच हे फळ आहे. पण हे असे असताना तिला एवढे दुःख का भोगायला लागत आहे? मी सांगितले ना आपल्याला, काही गोष्टी या आकलना पलीकडच्याच असतात. आपण फक्त त्याकडे श्रद्धेने पाहायचे. तुम्ही मला बोलवलं? हो. आई, तू अशी काय बघतेस? काही नाही. म्हाळसा, मी काय म्हणतो, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी स्वतः इथे आले. आपण सगळे जेजुरीला प्रस्थान करूयात का? नाही. अगं, आम्ही येतो तुझ्या सोबत. श्री खंडेरायांशी बोलतो, मग पाहू काय करायचं ते. मला ठाऊक आहे ते काय म्हणणार आहेत ते, आणि यात आता मला पुन्हा पडायचे नाही. म्हाळसा, आजवर तुझ्याशी मी जे काही आग्रहाने बोलत होते ते चूक होतं. पण काहीही झालं तरी तू तुझ्या सिंहासनाचा अधिकार का सोडते आहेस? पण आता मला काहीच नको आहे. पण ती बानू गडावर येईल आणि तुझे अधिकार हातात घेईल. आपण केवळ पाहत राहायचं का? मला या मोहात पडायचं नाही. मला श्री खंडेरायांना प्राप्त करायचं होतं आणि त्यांना पूर्णपणे मी प्राप्त करू शकले नाही. म्हाळसा, मी आजवर तुझ्याकडे काहीही मागितले नाही, पण आज मागतो. माझी एवढी इच्छा पूर्ण कर म्हाळसा. मी हात जोडतो तुझ्या पुढे. हे काय करता आहात बाबा तुम्ही? मीही विनंती करते, चल आमच्या सोबत. असं काय करताय तुम्ही? बरं, मी येईन, पण मला तिथे थांबण्याचे कारण पटायला हवे. चालेल, पण जाऊयात एवढं मात्र नक्की. चला, ही शुभ वार्ता आहे. मुनिवर, श्री म्हाळसा देवींना भेटायचं आणि त्यांना पटवून द्यायचं की त्यांनी जेजुरीत इथे गडावर थांबणं कसं महत्वाचं आहे ते. परंतु मी काय म्हणतो की हे कार्य करायला एकच व्यक्ती अचूक आहे. कोण? देवेंद्र.